सर्वांना नमस्कार। कांदलगाव येथील श्री नरसिंह यात्रेनिमित्त आपणा सर्वांचे गावामध्ये सर्वप्रथम सहर्ष स्वागत। गेल्या अनेक वर्षापासून कांदलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आमचे ग्रामदैवत श्री नरसिंहाची यात्रा या ठिकाणी आज सुरू आहे। कांदलगावचे हे प्रसिद्ध असे नरसिंहाचे ग्रामदैवत नरसिंह महात्म्य नरसिंहपूरचे महात्म्यामध्ये देखील आमच्या कांदलगावचा उल्लेख आहे। असे नरसिंहाची ख्याती आहे। असे कडक आणि जागृत देवस्थान म्हणून या नरसिंहाकडे पाहिले जाते। गेल्या 50-60 वर्षापासून गावामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव सर्व गावकरी एकत्रितपणे साजरा करतात। यावर्षीही गेल्या 7 दिवसापासून 14 तारखेपासून 15 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण गावामध्ये सुरू आहे। दररोज संध्याकाळी कीर्तन, प्रवचन, हरिजागर, भारूड असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम गावकरी त्यात पाहते। मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचा सहभाग असून सर्व गावकरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। आज नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा असून गावातील मानकरी नवले मंदिराच्या कारागिरीतून नरसिंहाच्या उत्सव मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक आता सध्या सुरू आहे। आज ही नरसिंहाच्या उत्सव मूर्ती मिरवणूक या ठिकाणी आल्यानंतर संध्याकाळी 7च्या सूर्यास्ताच्या वेळी नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे व यावेळी कांदलगाव पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी पोहोचले। यासोबतच या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व लग्न झालेल्या मुली असल्या नातेवाईक पै पाहुणे जावाई सर्व लोक पाहुणे मंडळी बाहेर काही उद्योग व्यवसायानिमित्त झाले सर्व गावकरी यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी गावात एकत्र येतात व मोठ्या आनंदाने यात्रेचा सण साजरा करतात। आता सूर्यास्ताच्या वेळेस जन्मकाळाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी देखील कीर्तन होणार आहे। उद्या सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांचा महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे। दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन सर्व गावकरी उत्साहाने वर्गणी करून करतात। तसेच उद्या संध्याकाळी नरसिंह देवस्थान समितीच्या वतीने पालखी सोहळा देखील आयोजित केलेला आहे। संध्याकाळी 10 ते रात्री उशिरापर्यंत हा पालखी सोहळा मारुती मंदिर ते नरसिंह मंदिर या दरम्यान हा पालखी मोठ्या प्रमाणात लेलेजी व पारंपरिक वाद्याच्या स्वरात हा पालखी सोहळा पार पडतो। उद्या संध्याकाळी 7 वाजता सर्व गावकरी शेरणी वाटप हा एक कार्यक्रम आमच्या यात्रेतला महत्त्वाचा उत्सव असून या ठिकाणी प्रत्येकजण गूळ असू द्या, खडीसाखर, पेढे आदी साहित्य, नारळाचे तोरण असे नरसिंहाला अर्पण करून त्याचे गावकरी प्रत्येकाला वाटप करतात। आणि परवा दिवशी सकाळी देवाला वाजत गाजत घरी निरोप दिल्यानंतर यात्रेची सांगता होते। अशा या यात्रेचं वैशिष्ट्य सर्वजण अतिशय उत्साहाने आणि आनंदपूर्ण वातावरणात या यात्रेमध्ये सहभागी होतात। पुन्हा कुठलेही मतभेद अजिबात यात्रेत कसलंही कुठे आढळून येत नाही। सर्वजण एक दिलानं एकोप्यानं ही यात्रा साजरी करतात आणि सर्वांनी या यात्रेचा उद्या 3 दिवसाची यात्रा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो। यासोबतच नरसिंह देवस्थानचे ट्रस्ट असून हरिदास फुर्डे हे या ट्रस्टचे चेअरमन आहेत आणि गावाची व्यवस्थित उत्तम शेतीची देवाची शेतजमीन देखील आहे। या शेतजमिनीचा दरवर्षी आम्ही लिलाव काढून गावकऱ्याला ते लिलावातून आलेल्या पैशातून देखील यात्रेतील उत्सव खर्च देवस्थान कमिटी करते आणि उर्वरित खर्च बाकीचा खर्च हा गावकरी वर्गणी करून करतात। सर्व गावकऱ्याची नरसिंहावर एवढी श्रद्धा आहे की नरसिंहाचा सप्ताह जरी 7 दिवस झाले गेल्या 9 दिवसापासून आमच्या गावात उपवास चालू होतात। गावातील बहुतांश महिला आहे 9 दिवसाचा निरंकार उपवास करतात। आज तर अख्ख्या गावाला सर्व लहान थोर आबाल वृद्धांना सर्वांना उपवास असतो। 50-60% लोक निरंकार उपवास करतात आणि बाकीचे फराळ करून करतात। आज आमच्या गावात भाकरी चपाती असा कुठलाही दुसरा आहार मिळत नाही। सगळ्यांना फक्त एक उपवासच असतो आणि सर्व आता निष्ठेने आणि श्रद्धेने या 9 दिवसाचा उपवास गावकरी करतात। बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथे नरसिंह जयंती महोत्सव 2024 हा आजपासून सुरू होत आहे। 3 दिवसाचा यात्रा महोत्सव असतो। आज जन्मोत्सव झाल्यानंतर उद्या काल्याचं कीर्तनानंतर महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांना लाभ घेता येईल। त्यानंतर रात्री हनुमान मंदिर ते नरसिंह मंदिर येथे पालखी सोहळा आयोजित केलेला जातो आणि तिसऱ्या दिवशी पालखी ही पूर्ववत नवले यांच्या घरी विसर्जन होतं आणि त्यानंतर या रीतीनं कार्यक्रम असा संपन्न होतो आहे। सर्व भक्तांना किंवा बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्रतेचं आव्हान आहे की या जन्मोत्सवाचा आणि उद्या महाप्रसादाचा पालखीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आमच्या कांदलगाव नगरीमध्ये नरसिंहोत्सवाचा गेली आम्हाला जसं कळतं आहे 50 वर्ष झालं, त्याच्या बी आधी परंपरेनुसार चालू आहे। परंतु ह्या 10 वर्षात आम्ही नरसिंह उत्सव असा साजरा केलेला आहे। मतभेद सर्व बाजूला ठेवून गावकऱ्यांनी एक दिलानं तरुण पिढीला पुढे घेतलं आम्ही आणि तरुण पिढी अशी आहेत की जो सप्ताह बसला 7 दिवस त्या सप्त्याला गावात प्रत्येकाने म्हणजे अन्नदानाचा कार्यक्रम असेल, ज्या महाराजांचं कीर्तन असेल, असं सर्व एक पार्टी भावकीने वाटून घेतलं आहे आणि त्यांच्या हिशोबाने सर्व गावातील नियोजन आहे। त्याचप्रमाणे 7 दिवस आमचा सप्ताह चालतो। त्या सप्त्यात संध्याकाळी कीर्तन, दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम असतात, भजन असतं, भारूड असतं। हे सर्व कार्यक्रम आम्ही शांतपणे घेतलेले आहेत। तसेच गावातील सर्व मंडळी ह्या क्रमाला पाहुणे मंडळी
बाहेरगावून जे आमच्या महाराष्ट्रात पूर्ण फिरत असतील त्या आज यात्रेला सगळे जमलेले असतात। हा सप्ताह 7 दिवस पूर्ण चालतो। त्याचा आज महत्त्वाचा दिवस आहे। संध्याकाळी गुलाल पडल्यानंतर आज त्यांचे दिवसभर आता मिरवणूक आहे, संध्याकाळी गुलाल पडतो, संध्याकाळी आणखीन पालखी असते उद्या आणि परवा दिवशी देव घरी जातो। अशा पद्धतीने आज आमचं नियोजन असतं हे सप्त्याचं। आणि हे नियोजन पूर्ण गावातील सर्व मतभेद विसरून सर्व जनता आमचं हे आनंदोत्सव साजरा करत असतात।
अवतार वेळा वैशाख मासे
चतुर्दशी संदेशी अर्ध बिंबे चतुर्दशी संदेशी अर्ध बिंबे वर राखोनी वध केला पाहिजे वर राखोनी वध केला पाहिजे दादाची नवाई वाढवे अवतार वेळा वैशाख मासे अवतार वेळा वैशाख मासे चतुर्दशी संदेशी अर्थ बिंबे राज्यवैष्णवीला प्रल्हादनी अवतार वेळा वैशाख मासे अवतार वेळा वैशाख मासे चतुर्दशी संदेशी अर्ध बिंबे आवडे देवाशी तो ऐका सहा पंचावन्न बरोबर गुलाल पडल गर्दी गडबड कुणी करू नका Thank you.